नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत अहमदनगर येथे ॲप्रेंटिससाठी भरती निघालेली आहे. तर यामध्ये जे आहे ITI डिप्लोमा आणि डिग्री उमेदवारासाठी यामध्ये जागा त्यांनी दिलेल्या आहे. यामध्ये ॲप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे हा 1 वर्षासाठी राहणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 पद्धतीने अर्ज करायचा आहे. एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत. यासाठी तुम्हाला जे आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र घेऊन तुम्हाला जे आहे ऑफलाईन स्वरूपात जो आहे त्यांचा एक विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून तो सादर करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपण जागांची संख्या जाणून घेऊया. तर यामध्ये मेकॅनिक मोटर व्हेकलच्या 47 जागा आहे, इलेक्ट्रिशियनच्या 17 जागा आहे. यानंतर जे आहे मोटर व्हेकल बॉडी बिल्डर म्हणजेच शीट मेटल वर्कर याच्या 19 जागा आहे, पेंटर जनरलच्या 5 जागा आहे, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 6 आणि डिझेल मेकॅनिकच्या 4 जागा आहे, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या 4 जागा आहे. हे झालं ITIसाठी. इंजिनिअरिंगसाठी जर बघितलं तर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर मित्रांनो तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि डिप्लोमासाठी सुद्धा जागा आहे. डिप्लोमा होल्डरसाठी जर बघितलं तर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये इंजिनिअरिंग आणि डिप्लोमासाठी फक्त 2 जागा यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. यामध्ये मित्रांनो इंजिनिअरिंग आणि डिप्लोमासाठी MHRD NATS या पोर्टलवरून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. तर ITIसाठी apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवरून तुम्हाला अप्लाय करायचं आहे. यासाठी सर्व याच्या अप्लाय लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मी दिलेल्या आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये जे अट आहे मित्रांनो ते त्यांनी दिलेली आहे की अनुक्रमांक 1 ते 8 म्हणजे सर्व पदासाठी जे पण तुमचा कोर्स आहे मित्रांनो, यामध्ये त्यासाठी तुम्ही मागील 3 वर्षामध्ये उत्तीर्ण झाले असाल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी जर तुम्हाला उत्तीर्ण झाला असेल तर मित्रांनो अशा पद्धतीत तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. यामध्ये वयाची अट जी आहे ही 1 फेब्रुवारी 2024ला कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे. यामध्ये तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे. यासोबत त्यांनी दिलेलं आहे की अर्जासोबत तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला, ITIच्या मार्कशीट, 10वी 12वीचे गुणपत्रक असेल तर ते, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स प्रत इत्यादी कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. ऑफलाईन जो अर्ज दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला गुण नमूद करायचे नाही असं त्यांनी दिलेलं आहे. फक्त सर्व गुणपत्रक जे आहे हे बंद पाकिटात अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये तुम्हाला जे आहे मित्रांनो यासाठीचं जे शुल्क आहे हे सुद्धा तुम्हाला भरायचं आहे. यामध्ये मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे की शिकाऊ उमेदवाराचं जे विद्यावेतन आहे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या द्वारे केलं जाणार असल्यामुळे तुमचं SBIचं बँक अकाउंट असणे गरजेचं आहे. सोबतच SBIच्या बँक अकाउंटला आधार कार्ड जोडून तुमची KYC जी आहे ही कंप्लीट असली पाहिजे. यामध्ये जे भरतीचं प्रक्रिया शुल्क आहे हे 590 रुपये आहे खुला प्रवर्गासाठी, तसेच 300 रुपये आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी. हे शुल्क मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे. डिमांड ड्राफ्ट मित्रांनो तुमचं ज्या सरकारी बँकेमध्ये अकाउंट आहे तेथून तुम्हाला काढायचं आहे. डिमांड ड्राफ्ट जो राहील हा MSRTC कॉर्पोरेशन फंड अकाउंट पेएबल ॲट अहमदनगर या नावाने तुम्हाला काढायचं आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे तुम्हाला ऑफलाईन अर्जासोबत जोडून जे आहे सादर करायचं आहे. यामध्ये डिमांड ड्राफ्टच्या मागे तुमचं स्वतःचं नाव, तुमच्या ट्रेडचं नाव, जात इत्यादी तुम्हाला ठळक अक्षरात लिहिणे गरजेचं आहे. आणि यामध्ये काही विद्यार्थी चेकद्वारे फी भरण्याचा प्रयत्न करतात, तर यामध्ये दिलेलं आहे चेकद्वारे फी भरल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अर्ज जो आहे हा तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे. बंद पाकिट नसलेल्या अर्जाचा जो आहे हा विचार केला जाणार नाही. तर अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती त्यांनी दिलेल्या आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2023 आहे. माझ्यापर्यंत जाहिरात आता आल्यामुळे मी हे व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अहमदनगर जिल्ह्याअंतर्गत ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.
डिस्क्रिप्शनला अप्लाय लिंक आणि जाहिरातीची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही सर्व माहिती वाचू शकता किंवा अप्लाय करू शकता. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.